शिवम हे बघून काहीतरी आठवलं मला. तू पण असंच करतो ना. पण डॅडी तुमची तब्येत खराब नाही झाली असती ना? तुम्हाला ते पोलिसांनी मारलेलं ना काहीतरी. हे विचारलं तर वाय वुमेन किल्स, मी काय बोलू? चीट करतात म्हणून. तू लव्ह मॅरेज केलेलं आहे मम्मी? का झालेली लव्ह मॅरेज? हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी रेडी झालो आहे आणि आज आपण चाललो आहे शूटसाठी बँड्राला. साक्षीचा एक शूट आहे प्रमोशनचा कुठला तरी, तर त्यासाठी आपण बँड्राला चाललो आहे आणि ती आता निघाली आहे. आपण पण घरातून निघूया, म्हणजे ती प्रॉपर टाइमवर दादरला आपल्याला भेटेल. गाडी काढली आहे गाईज आणि आता आपण निघूया दादर स्टेशनला. तो गाईज आता मी जस्ट गाडी ते पार्क केली दादर स्टेशन तिथे जरा बाहेर, कारण की तिथे पुढे ना जरा स्पेस नसते आणि पार्किंग नसते आणि तिथे टो करून येतात गाडी. बट हा फुटपाथ असा आहे की इथे टो वगैरे नाही करत. सो इथे पार्क केली मी आणि आता आपण चाललो तिथे जरा पुढे वॉक करत जाऊ ना, तर स्टेशनवर पोहोचू आणि साक्षीला आता भेटू तिथे आपण. साक्षी इज हिअर. व्हॉट्स अप साक्षी? आर यू रेडी फॉर द शूट? शूट काय एवढं काय मोठा शूट नाही. किती मिनिटात असेल शूट बोल? आय डोंट नो, एकाचा फोटो पोस्ट करायचा. एक फोटोसाठी भाई इतका रेडी आलो गाईज, बघा शूज बीज घालून. तर आता आपण ट्रेनसाठी वेट करतोय आणि फक्त जाऊन तिथे काय करायचं, आपल्याला एक फोटो काढायचा ना आणि परत यायचं आहे. म्हणजे इतकं काय शूटच नाही ना, बघायला काय एक फोटो काढून डायरेक्ट पोस्ट करून निघायचं. हां ओके. बाहेर चष्मा इथं पुसते. हे चष्मा लावतो तर एकदम वियर्ड वाटते. वियर्ड म्हणजे एकदम वेगळीच वाटते, साधी. हा आंटी. ट्रेन आली आपली, लेट्स गो गाईज. तर काहीतरी हा पोस्टर आहे आणि ठीक आहे, इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल ना, बाहेर काहीतरी ऑटो बिटो आहेत, तर बाहेरचं असणार ना. साक्षी मला काय इथे प्लॅटफॉर्म फिरवलं, प्लॅटफॉर्म सगळे प्लॅटफॉर्म फिरवले आणि आता समजतं तिथे बाहेर जायचं आपल्याला. आम्ही इथे खूप शोधलं आणि आम्हाला तरी पण नाही भेटलं ती गोष्ट. कुठे आहे तो पोस्टर काय माहिती नाही. आता हिची फ्रेंड येते, ती सांगेल आपल्याला आता कुठे जायचं कुठे नाही. मग तिच्या थ्रू आपण जाऊ आणि तिथे फोटो काढू आणि एकदा शूट कम्प्लीट करून निघूया आपण घरी. काय बोलते काय काम? मी पण करतो, माहिती नाही तुला? जेवण बनवते मी. जेवण काय बनवते? फेवरेट डिश काय आहे ते तुला? चिकनच आवडतं ना तुला? चिकन मला आवडतं, पण संध्याकाळी चिकन एवढं झालं ना, मला वैताग आलं. मला सांबार डाळ जेवणच नको, इच्छाच नाही करत. मला तर काय फक्त सोलकढी प्यायची आणि बस. मला फक्त मॅगी आणि दूध पीठ बनवायला, दूध सॉरी चाय, दूध तर काय कोण पण पोहे, बस एवढं येतं मला, बाकी काय नाही. एकदा मी ट्राय केलं फक्त रेसिपी, चिकन अँड राईस असं ना, ती डाईट असते जी ती बनवलेली, फक्त बनवलेली भाई मी, चांगली बनवलेली एकदम प्रॉपर. हिला वाटतं की मला काय येतच नाही, फक्त हिला येतं, हीच घरकाम करते. मम्मीला मदत का नाही करत? करतो बेसिक गोष्ट तर ऑब्विसली करणारच यार, नाही तर हाकलतील मला घरातून बाहेर. कुठे पोहोचलो बघा गाईज आम्ही, अंधेरी वेस्टला. आणि आता इथे शोधावं लागेल आपल्याला, कारण की बँड्रावाला क्लोज झाला ना. साक्षी फायनली भेटलाय पोस्टर आणि तुम्हाला दाखवत आता. साक्षीला फोटो बघा कसं काढायचं असा. साक्षी आणि तिचे फ्रेंड्स आता इथे शूट करतात, तर मी इथे थांबलो आता, बोललो यांच्यामध्ये कुठे जाऊ. फायनली आपला शूट वगैरे कम्प्लीट झालेला आहे. साक्षीचा इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू नाही, पण ते लोक मला त्या केसबद्दल विचारणार आहे. आय डोंट हॅव एनी आयडिया. त्यामध्ये मला भीती वाटते की हे विचारलं तर वाय वुमेन किल्स, मी काय बोलू? चीट करतात म्हणून. गाईज तर आता फायनली आपलं शूट संपलेलं आहे आणि काय इंटरव्ह्यू वगैरे नाही झालं. मला वाटलं होणार आहे, बट काहीतरी फक्त असं फोटोज काढताना असं फक्त दाखवायचं होतं, दिखावा करायचं होतं की हा सगळे फोटोज काढतात आमच्या बॅनरचे ते, तेवढंच होतं. आणि ते रिअल आहे, आता ते तुम्हाला शेअर करतो. आणि आता आम्ही निघतोच आहे इथून, आता डायरेक्ट आपण दादरला जाऊ. साक्षी निघेल तिच्या घरी आणि मी माझ्या घरी. ट्रेन आली आहे, लेट्स गो. साक्षी बाय बाय, भेटूया, सी यू. उद्या शूट करायचं. ओके चल. काय बाईक काढली आणि आता आपण जाऊया इथे कॉलेजच्या इथे. आधी त्याचा फोन आलेला, तिथे जाऊन बघूया तो काय करतो. इथे काहीतरी डान्स प्रॅक्टिस चालू आहे कॉलेजचे सगळे, ते कॉम्पिटिशन वगैरेचे. आणि हे बघा आदित्य आलेला आहे बाबा आपला. काय बोलतो असं? हा कुठे आपला शिवम आत बसला, येतोय नाही नंतर जाऊया. हा बा आला आहे ना आदेश भाई. शिवम काय भाई, गाणे गाऊन फुल कमवतोय, ऐकत नाही. अरे भाई 3000 रुपये घेतोय एक सॉन्ग गायचे. काय भाई कमवतोय बोलतो, अभी तो और करने काय रे, और करने काय. कोण आहे तू यार?
तसं नाही त्यांचं किंवा एक किमिया हे फोनवर नाही बोलत ही नाटक करते. अरे आई आहे बाबा. आई आहे. तर मग त्यांचं असं की बाय रील स्टार कॉन्टेंट क्रिएटर. इथे कार्पेडियमची अशी प्रॅक्टिस चालू आहे आणि सगळे डान्स प्रॅक्टिस करतात. इथे वेगळं इथे वेगळं. तरी सगळे FY बिफाय SYचे सगळे TYचे पण आहेत. आणि तू काय करतो इथे? मी काय नाही भाई, माझं म्हणजे काम टाइमपास करायला आलाय. साऊंडचं काम आणि निरीक्षणाचं काम माझ्याकडे दिलं. म्हणजे काम दिलं तुला. काय निरीक्षण करतो मुलींना? जाऊ दे. बघितलं ब्लॉग मध्ये सच्चाई निघाली तुझी. आता तुझा भाव बोलेल बघ तुला. शिवम हे बघून काहीतरी आठवलं मला. तू पण असंच करतो ना? आदित्य करतो ते, मी नाही. आदित्य करतो. तर काय जे बघा मंचुरियन घेतलं आणि ते कुठला घेतलं मिल्कशेक? बटरस्कॉच पितोय. पी का भाई? पी ना. हो असा पितो. बघा आता काला खट्टा घेतोय. हा शिवम पाहिजे तुला? दोन दोन आहे. आता आम्ही इथे मस्त बसलोय. पाना बंद कर. आदित्य मेरी जान काय बोलतो भाई? आदित्य ऐकत ना सिटाफिल विटाफिलचे फेसवॉश घेतोय, परफ्यूम घेतोय भाईला. पैसे भेटले ना. काल पेमेंट दिला माझा शिवम करता धरता. आणि आता केटीची पण भरणार आहे पैसे. केटी नाही. 2 केटी लागले. केटी नाही. टाकणार नाही. तीन आहे. 3 लागले. 3 तुला किती लागले? भाई मी ऑल क्लिअर आहे, असं नको बोलू. मला तर भाई एक पण केटी नाही लागले. काय पण बोलू. मी अभ्यास करतो, चांगला पोरगा आहे मी. भावाला 3 लागले. आदित्यचे पप्पा तुम्ही बघतात ना ब्लॉग, याला समजा जरा काय आहे तुमचा पोरगा असा कसं वागतो? केट्या बिट्या आणि तुम्हाला एडा बनवतो की ह्याला पैसे पाहिजे त्याला पैसे पाहिजे. काय कॉलेज विलेजला काय पैसे नाही लागत, केटीला देतो हा आदित्य. काय नाही, पप्पांना माहिती. रिचार्ज नका मारू पण केटीचे पैसे द्या बोलतो. भाई हार्ड आहे आपलं. शिवमचा काळा खट्टा बघा. हे काळा खट्ट्यावर सफेद सफेद काय आलंय? एवढा तुला मलाही पाहिजे होती ना म्हणून मला टाकून घेतली की गोळ आदित्यकडून आहे. मला आदित्य घेतलं. आदित्यने दिलाय भाई. डायरेक्ट त्याला सफेद नाही आवडत, जास्त काळा पाहिजे ना त्याला म्हणून बघा. डायरेक्ट काढून डायरेक्ट तुला गोरा दिलाय ना भाई. बघ तुझा दाखव. गोरा चालेल ते काळा खट्टामध्ये मलाही टाकली आहे. गाण्याचा काळा तू घेतलाय ते पिंक रशियन गोळा. हे बघ गाण्याने दिला काळा खट्टा शिवमला. आता चल मग आदित्य निघूया घरी. चले शिवम. पेट्रोल संपला. पेट्रोल ते काही ते कमेंट मी देते बाबा टाकी एकदाची फुल कर ना. तुझं सारखं पेट्रोलच संपलं. माझा ना काय आहे ना यार, मला आता यूट्यूबवर फुल टाइम देतो ना मी. काहीतरी नोकरी शोधली पाहिजे है ना. काय देऊ मी? तू लग्न कुठल्या एजमध्ये गेला? 19ला. काय बोलते 19ला गेला इतका लवकर? तेव्हा तुला काय समजायचं काय? एवढीशी होती तू. मग तुला काय वाटतं लेसन काय भेटला लवकर लग्न करून? मला काय बोलायचं नाही. का ग? बोल तर. पायावर दगड मारून घेतली. असं होतं का बरं? म्हणजे आमच्या वेळी एवढी महागाई असं काहीच नव्हतं. मला पाव किलो भाजी माहित नव्हती. सगळं करायला लागतं. आणि तू तर लहानापासून एकटीच करते ना फॅमिलीचा साथ ना काय. तू लव्ह मॅरेज केलेलं आहे मम्मी? का झालेली लव्ह मॅरेज? मग काय वाटतं तुला एक्सपेरिमेंट? कधीच लव्ह मॅरेज करू नये. करावा तो मुलगा नीट कमवणारा. आपण स्वतः पण शिक्षण चांगलं घेतलंच पाहिजे. म्हणजे इंडिपेंडेंट पाहिजे स्वतःचा पण काय ना काय. कंडिशन कधी कुठली वाईट होईल चांगलं असताना ते माहीत नाही पडणार. म्हणून शिक्षण पाहिजे. चांगला जॉब, कॉम्प्युटर, टेली सगळं झालंच पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे सगळंच. मुलगी तर नर्स. माझ्या मामाची इच्छा होती मी नर्स बनावी. केलं असतं बरं झालं असतं. तुम्ही सुधारणार आहे की नाही? सुधारायचं काय तर लव्ह मॅरेजचं केलं अजून काय ते नाही बट आता केला तर एक रिस्पॉन्सिबिलिटी पण असते ना स्वतःवरती. तेच तर करत आलो अजून काय. मम्मी जेव्हा डॅडी माझे इच्छे होते तेव्हा माझ्यापेक्षा चांगले दिसायचे ना.
बॉडी बिडी होती ना डॅडीची. मग असे आर्म्स होते. त्याच्यावर तू हे झाली ना, फिदा झाली ना मम्मी. हे हाडे फिदा बिदा मी नाही झाली, तोच माझ्या मागे लागला. हा हा, म्हणजे मी फिदा व्हायला आम्ही हे बाबा मला लवकर माझ्या मी तुझ्यावर लाईन मारते असं करायला गेली मी. मग डॅडी तुम्हाला मम्मी आवडायची. हा हा. आता डॅडी इतके खराब झालेत ना की स्वतः लक्षात नाही देत बा. है ना डॅडी? तुमचा एज काय झाला आता? आता मी 45. 45 ला डॅडी एकदम असे हे वाटतात ना, ओल्ड वाटतात ना. आणि मम्मी बघा एकदम, मी मम्मीवर गेले वाटतं. नाही मी दोघांवरती गेलो बघायला गेलं तर. मम्मीचा फेअरनेस बिरनेस घेतलाय आणि डॅडी सारखे लुक आहेत. नाक घेतलंय, हा. फक्त नाक घेतलंय. नाही हेअर पण माझ्या अशीच आहेत बघायला गेली तर. धरली होते. पण डॅडी तुमची तब्येत खराब नाही झाली असती ना? तुम्हाला ते पोलिसांनी मारलेलं ना काहीतरी. काय ते मम्मी? मर्डर केस डॅडीचं नाव आलेलं. सगळ्या मुलांना उचलून नेले. हा. आणि ती भैया बोबडी होती, ती भैया बोलायचं सोडून माया बोलली आणि मला उचलून नेला. आणि तुम्हाला लय मारलं ना पोलिसांनी. मग तेव्हा तुमची बॉडी उतरली ना. रात्रीची हनुमान जयंती व्हायची माझी रोज. पायावर बांबू खाऊन बघ, जाडा बांबू. बापरे नको बाबा, मला त्याच्यात नाही पडायचं. पायावर अशी बांबू बांधून मारायची. बांधून असतो इथे लटकून मारायचं डॅडीला. मग आणि ते हॉलिजन पण लावायचे ना डॅडी ओपन तुम्ही. करून सगळ्यांना ओपन करून मारले. हा. मग म्हणून डॅडींची अशी हालत झाली गाईज. तर डॅडी असे बारीक बिरीक नव्हते. तर असे मार काढले की लगेच टीव्ही पकडते. माझी बॉडी होती म्हणून मी वाचलो. हा. नाही तर मार काढला की लगेच टीव्ही पकडते. डॅडी जेव्हा हेल्दी होते ना म्हणून तुम्ही हे झाले ना. नाही मग नाही काय. पण मध्ये आजारी पण पडलेलं ना, ते डोक्याला मार लागलेला. ते झालं ना आजारी. डॅडीला गाईस हे आलेलं, पेटेत फीट आलेली फीट. येते आता काय आता पण येते, आता पण येते. गोळी म्हणून डॅडीची तब्येत एकदम खराब आहे ना. ती गोळी ती आणि डॅडी घरात असतच नाही, पूर्ण दिवस नसतात. आता आहेत म्हणून ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं मी. ती बघ गोळी दाखव, ती गोळी दिवसभर बाहेर continue असतात. चालू असते. डॅडीची मेडिसिन चालू आहे. ती एक गोळी रोज द्यायला लागते. ही नाही खाल्ली ना डॅडीला, नाही दिली ना एक दिवस पण, ते वेगळा बिहेव करतात. त्यांना समजत नाही ते काय बिहेव करतात. नंतर त्यांना सांगावं लागतं तुम्ही असे वागले, असं पण होतं. म्हणून तुला माझ्याकडून काय एक्सपेक्टेशन आहेत? म्हणजे आता आपल्या घरची कंडिशन अशी चालू आहे, मग तुला काय एक्सपेक्टेशन आहे माझ्याकडून? की मी सगळं सुधरावं ही गोष्टी आणि ह्यातून बाहेर पडावं आपण. तू यातून बाहेर काढून दाखवायला पाहिजे सगळ्यांना, अशी माझी इच्छा आहे. आणि सगळ्यांना असं रॉंग प्रूफ करायचं है ना. कारण मी माझ्या फॅमिलीत कोणाची कधी मदत घेतली नाही ना, कोणाकडे हात पसरले. उलट माझ्याने होईल तसं मी केले कोणाकोणाला. इवन गाईज डॅडीकडे RX 100 होती त्या टाईमला, ते पण 2 होते. आणि मी 4 व्हीलर पण होते. कारण की आमचा बिझनेस होता तेव्हा. कुठला होता मग? दारूचा होता ना. आईचा दारूचा आजीचा होता माझा दारूचा हे होता, बिझनेस होता. तर इतके सारे पैसे असायचे लोकांकडे. त्यावेळेस कोणाला माहिती नसायचे. एवढे रोजचे माझ्याकडे 2-2 हजार जमा असायचे रोज. म्हणजे तेव्हाचे खूप झाले एवढे. तेव्हा मम्मीने सेव्हिंग केली असती ना तर खूप झालं असतं. त्यानंतर आजीने काय केलं माहिती, एक चुकी केली की आजीने केलं की कोणाला तरी अशी नॉमिनी उभी राहिली की तू आहेस नॉमिनी आणि मी तुझे पैसे म्हणजे तिचे पैसे मी भरेल. मग काय झालं, तो समोरचा पसंत झाला डेड. मग सगळं लोडाला आजीवरती. मग आजीने विकले घरं आणि तेव्हापासून जो सीन झाला आहे मग आम्ही इथे आलो. मग असं झालेला सिनेरिओ, त्याच्यामुळे इतकं सगळं फेस करावं लागलं आम्हाला. नाहीतर आता आम्ही कुठे असतो. त्या टायमाला डॅडीकडे RX 100 होते, ते पण 2. म्हणजे विचार करा की त्या बाईकला आत्ता पण इतके फॅन बेस आहेत. आणि त्या टायमाला कोणाला सायकल पण नाही माहिती होती. त्या टायमाला डॅडी एवढे हे करायचे एन्जॉय. तर असा काहीतरी सिनेरिओ होता आमच्या घरातला. परत ऑफिसच्या 2 गाड्या, ऑफिसच्या पण 2 गाड्या होत्या. MB ग्राफिकमध्ये होतं. हां ना, सही चालायचं. पण आता सगळं काही चेंज झालं आहे. तर टाईम तसाच नसतो. सूर्य असतो तर रात्र पण होते. आणि आता रात्र आहे तर परत सूर्य उगवतो पण. काय बोलते मग? कमवा आणि पहिली सेव्हिंग करा. है ना? सेव्हिंग करायला शिका. सेव्हिंग इज इम्पॉर्टंट. गाईस तर आता आपण जेवण घेऊया.
वाटाण्याची भाजी आहे आणि दाल राईस आहे. मी घरी बसलेलो आणि मी झोपणारच होतो. जरा पडलेलो, जरा झोपलो आणि तेवढ्यात भाईचं कॉलाला बोललं चल जायचं जरा बाहेर कॉफी पियाला जाऊ. तर बोललं चल ठीक आहे जाऊया. आता माटून गेला तसं घरात बसून काय करणार. ब्लॉग घरात बसून जास्त मी नाही बनवू शकत कारण की मी फक्त मला स्वतःला दाखवेल तर तुम्ही कॉन्टेंट काय एन्जॉय करता. तर आता आपण चाललो आहे पुढे जायचं. चाय सुट्टा असेल ना माटुंग्याला आणि भाईला बनवायची एक रील. तर ती गाडीवर फक्त एक सिम्पल क्लिप आहे. तर बोलला की दिवसाच्या टाईमला जायचं. बोललो ठीक आहे चल आता बनवून घेऊ. आता रील बनवू आपण त्याची आणि आफ्टर दॅट रिटर्न येऊ आहे ना रे. फक्त पेट्रोल भरलं गाडी काल भरलं ना भरलं. ओके तर गाडी पेट्रोल परत भरू. हो क्या भरते रे. चला मग निघूया गाईस माटुंग्याला. पोचलोय गाईस इथे आणि संकेत घेऊन आलाय कॉफी. चला निघूया आता आपण इथून. आता जे एक व्हिडिओ काढतो तिथे नॉर्मल आहे एकदम आणि भाई हेल्मेट पण नाही घालत आहे. हेल्मेट बोलतो नको मी कसं शो होणार म्हणून तो हेल्मेट नाही घालत आहे. गाईस ती व्हिडिओ तर बनली आहे. बा डोळ्यातून बघायचं पाणी बिनी येतं आणि इतकी फास्ट पळवली बाईने. माझी हेअरस्टाईल बघ कशी झाली बघ. तेरे ना विंची होऊन घ्या भाई. गाईज आता आलो आम्ही गाडी वॉशसाठी. पहिल्यांदा शॅम्पू वॉश करतोय हा गाडीला. झाली आता आम्ही थांबलोय बघा मोमोज खायला भोयवाड्यामध्ये. काय बोलतो भाई ब्रोसे पार्टी मिले पगार झाला ना भावाचा. गाईज तर मी रात्री ब्लॉग ॲड नाही केला तर आता करतोय. इफ तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि इथपर्यंत बघता तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती हाईप करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.